घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग सगळ्यांना सांगतो, मी नाव ठेवलंय ऐश्वर्या. तर आजी लगेच म्हणतात, ऐश्वर्याच नाव ठेवलंस, नाव का बदललं नाही? तर जानकी म्हणते, कशाला आजी, ऐश्वर्या नाव किती छान आहे, लक्ष्मीचं आहे. ऐश्वर्या म्हणजे समृद्धीचं प्रतीक, लक्ष्मीचं नाव दोन्ही घेऊन आली आहे ऐश्वर्या. मग कशाला बदलायचं नाव? तर सुमित्रा म्हणते, आणि आई, जेव्हा आपल्या शर्वरीचं नाव विक्रांतरावांनी बदललं नव्हतं तेव्हा आपल्याला सुद्धा किती बरं वाटलं होतं ना. हिचं नावसुद्धा हिच्या आईवडिलांनी खूप प्रेमानेच ठेवलं असणार, मग कशाला बदलायचं? आम्हाला तुझा निर्णय आवडला बरं का सारंग. तर सारंग म्हणतो, मला दादा वहिनींनी समजावलं आणि मला पटलं, आणि दादा वहिनींचा शब्द म्हणजे माझ्यासाठी फायनल. तर ऐश्वर्या म्हणते, सो स्वीट ऑफ यू जानकी वहिनी, थँक्यू सो मच. तर ऐश्वर्या मनात विचार करते, माझा प्लॅन जर सक्सेसफुल झाला असता ना, तर नाव काय, अख्खा नवराच चेंज केला असता. इकडे अवंतिका सौमित्रला विचारते, काय होतंय सौमी, त्रास होतोय का तुला? तर सौमित्र म्हणतो, कसं तरी होतंय. तर सौमित्र गाडीतून खाली उतरतो, त्याला ओव्हर प्रेशरमुळे त्रास होत असतो. अवंतिका सौमित्रला विचारते, कुठे होतास तू, कोणी नेलं होतं तुला? आपण एक काम करू, आपण पोलीस कंप्लेंट करू. तर सौमित्र म्हणतो, पोलिसात कंप्लेंट नको, मला या विषयावर चर्चा नको आहे, मी आता सुखरूप आहे ना, तेच बरं आहे. तर अवंतिका म्हणते, तुला जर त्रास होणार असेल ना, तर हा विषय मी कधीच काढणार नाही परत. तू सेफ आहेस, माझ्याबरोबर आहेस, हेच खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. त्यानंतर ते दोघे गाडीत बसतात. तर सौमित्र मनात विचार करतो, मला सारंगची खूप काळजी वाटतेय, भीती वाटतेय, या सगळ्यात त्याचा बळी गेलाय. त्या ऐश्वर्यासोबत त्याचं काय होईल याची कल्पनासुद्धा करवत नाही. गुरुजी आधी सारंग आणि ऐश्वर्याला एकमेकांना साखर भरवायला सांगतात आणि त्यानंतर ऐश्वर्याला सगळ्यांना साखर वाटायला सांगतात. ऐश्वर्या सगळ्यांना साखर देते आणि जेव्हा जानकीची वेळ येते तेव्हा ती मनात विचार करते, माझा डाऊट पक्का होत चाललाय, सौमित्रला सोडवणारी तूच आहेस, बघते आता तुला. त्यावेळी जानकी मनात विचार करते, हिची नजर वेगळी वाटतीये, घरात पाऊल ठेवल्यापासून ही अस्वस्थ आहे, नक्की काय चाललंय हिच्या मनात? ऐश्वर्या जानकीला साखर न देता ती वाटी खाली सांडते आणि म्हणते सॉरी. तर आई म्हणतात, अगं काही नाही, होतं असं कधी कधी. तर जानकी लगेच म्हणते, हो ना, तू मुद्दाम नाहीस ना पाडली, एवढं काय? तर सारंग लगेच म्हणतो, नाही वहिनी, माझ्या धक्क्याने पडली वाटी, माझं लक्ष नव्हतं ना, त्यामुळे अचानक धक्का लागला आणि वाटी खाली पडली. तर जानकी म्हणते, नाही सारंग भाऊजी, इट्स ओके, मी भरते. इकडे सयाजीराव कोणाला तरी फोन करून बजावत असतो आणि सौमित्रला शोधायला सांगत असतो. त्यावेळी कावेरी ऐकते आणि ती मनातल्या मनात विचार करते, हे नक्कीच सौमित्रला शोधायला सांगत आहेत, पण तो आता यांना कशाला हवा आहे? तर कावेरी सयाजीरावला विचारते, मी लग्न झाल्यापासून पाहते आहे तुम्ही चिडचिड करताय, मला माहिती आहे लेकीची आठवण येत असते, पण सगळं आता व्यवस्थित झालं आहे ना? तर सयाजीराव म्हणतो, चिडचिड नको करू तर काय करू, मला लेकीची काळजी वाटत आहे. तर कावेरी म्हणते, तुमच्या दोस्ताचं घर मिळालं आहे तिला, एवढं चांगलं घर मिळालं आहे, मग काळजी करायचं काय कारण? घरातली माणसं पण सगळी चांगली आहेत आणि सगळं चांगलं झालंय ना. त्यावर सयाजीराव म्हणतो, तिच्या मनासारखा नवरा नाही मिळाला तिला. तर कावेरी म्हणते, तिनंच निवड केली, सगळं ठरवलं सुद्धा तिनेच, तर तुम्ही आता उगं हे कशासाठी म्हणताय? तर सयाजीराव म्हणतो, उगं जखमेवर मीठ चोळू नका, सगळ्या प्लॅनचा विस्फोट केलाय कोणीतरी. तर कावेरी विचारते, प्लॅन, कसला प्लॅन? तर सयाजीराव म्हणतो, शेवटच्या वेळी सारंगऐवजी सौमित्रसोबत लग्न होणार होतं. तर कावेरी म्हणते, काय, पण तो तर सयाजीराव लगेच म्हणतो, पळून गेलता, आम्ही पकडून आणलं त्याला आणि कोंडून ठेवलं होतं, कोणीतरी घरचा बेदी निघाला आणि त्याला सोडवलं, मग तो बेदी जिथं कुठे पण असेल ना, सयाजी त्याला तेथून शोधून काढेल. आणि कावेरीला म्हणतो, तुम्ही तर नाही ना सोडून दिलं त्याला? तर कावेरी म्हणते, काहीतरी काय बोलताय, मला तर हे सगळं आत्ता कळतंय आणि तुम्ही सुद्धा मला काही सांगितलं नाही, मला यातलं काहीच माहिती नाही. तर सयाजीराव म्हणतो, खरं सांगताय ना, जर यात तुमचा हात असता तर आत्ता तुम्हाला गाडीतून ढकलून दिलं असतं, तो बेदी कोणी पण असू दे, हा सयाजी सोडत नसतो त्याला. तर कावेरी मनात विचार करते, ज्या दिवशी यांना कळेल की हे सगळं मीच केलंय त्या दिवशी काय होईल काय माहिती, पण जे काही होईल, काही का होईना माझं, मी जे काही केलंय ते बरोबरच केलंय. रणदिव्यांच्या घरी अंगठी शोधण्याचा कार्यक्रम असतो. तर शर्वरी सांगते, ही अंगठी जो कोणी शोधेल संसारामध्ये त्याचाच हुकूम असेल. शर्वरी ऐश्वर्या वहिनी म्हणत असते. तर ऐश्वर्या म्हणते, शर्वरी ताई, तुम्ही मला ऐश्वर्याच म्हणा, कारण मी दिसण्यात, नात्यात, या सगळ्याच गोष्टीमध्ये तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तर शर्वरी म्हणते, ठीक आहे. ती अंगठी शोधत असताना ऐश्वर्याच्या मनात सौमित्रचा विचार येतो.
सारंगला ती अंगठी सापडते तर ऐश्वर्या त्याला नख टोचवते आणि ती अंगठी बाहेर काढून सगळ्यांना दाखवते की मी शोधली आहे अंगठी. म्हणजे मी जिंकले ना जानकी वहिनी? म्हणजे आता माझाच हुकूम चालणार, बरोबर ना? तर आजी लगेच म्हणतात हो बरोबर. जानकी सारंगला विचारते काय झालं सारंग भाऊजी, तुम्ही असं झटक्यात हात बाहेर काढलात? तर सारंग म्हणतो काही नाही. तर ऐश्वर्या म्हणते काय झालं, तुमची बायको जिंकली हे आवडलं नाही का तुम्हाला? तर सारंग म्हणतो आवडलं ना. तर नाना म्हणतात शर्वरी ओवी झालं आहे का तुमचं? नवीन नवरीला मला एक गिफ्ट द्यायचं आहे. नाना जानकीला जवळ बोलावतात आणि म्हणतात तुझं लग्न झालं तेव्हा आम्ही तुला एक मोत्याचा हार दिला होता, रणदिवेंचा परंपरागत दागिना. तसाच दागिना आज आपल्याला नवीन नवरीला द्यायचा आहे ऐश्वर्याला, आणि तो तू द्यायचा आहेस. आणि तिला काय सांगायचं ते तुला चांगलंच ठाऊक आहे. जानकी ऐश्वर्याला म्हणते जेव्हा मी या घरात लग्न करून आले होते ना तेव्हा आई आणि नानांनी मला अशीच माळ दिली होती. ही नुसती माळ नाही तर आपल्या रणदिवे घराण्याचा पारंपरिक दागिना आहे. आपल्या घराण्याचा वसा आपल्याला दिलेला. कारण या घरातल्या स्त्रिया घर जोडून ठेवतात, सुखात आनंदात ठेवतात. आणि आता तुलाही तेच करायचंय. आणि जानकी ती माळ ऐश्वर्याला देत असते. तर ऐश्वर्या जानकीला म्हणते वहिनी हे असे हार मी नाही घालत. तर जानकी म्हणते तुला घालायचा नाही ना, नको घालू, काही हरकत नाही, पण जपून तर ठेवू शकतेस ना. ही नुसती माळ नाही तर या माळेतले मोती म्हणजे आपल्या कुटुंबातील माणसं आहेत, आणि यातला धागा म्हणजे तू. आणि आता तुला सुद्धा हे रणदिवे घरानं जोडून ठेवायचंय, आणि मला खात्री आहे तू हे नक्की करशील, असं म्हणत तिच्या हातात ती माळ ठेवून देते. तर ऐश्वर्या मनात विचार करते मी तर हे घरच तोडायला आली आहे. ऋषिकेश गुलाबला बोलवतो आणि त्याला काही पैसे देतो. तर गुलाब विचारतो हे कसले पैसे? तर ऋषिकेश म्हणतो आपल्या घरात आनंदाचं कार्य झालं आहे ना, मग हे आनंद आपण सगळ्यांनी वाटून घ्यायला पाहिजे. यातले काही पैसे तू पण ठेव आणि सगळ्यांना पण दे. त्यानंतर जानकी तेथे येते. तर ऋषिकेश तिला विचारतो काय झालं जानकी, एवढी रेस्टलेस का वाटत आहेस, एवढी गोंधळून का गेली आहेस? तर जानकी म्हणते काही नाही, थोडंसं दमल्यासारखं झालंय आणि रेस्टलेस सुद्धा वाटतंय. तर ऋषिकेश म्हणतो सगळं तर व्यवस्थित चालू आहे, सौमित्रसुद्धा सुखरूप असल्याचा मेसेज आला, आता कसलं टेन्शन तर संपलं आहे ना. तर जानकी म्हणते टेन्शन संपलं, मला तर वाटतंय ते आता सुरू झालंय. ऋषिकेश विचारतो म्हणजे? तर जानकी म्हणते ऐश्वर्याने उंबरठ्यावरचं माप कसं ओलांडलं हे बघितलं ना तुम्ही. कोणत्याही मुलीला उंबरठ्यावरचं माप कसं ओलांडायचं याचं बेसिक नॉलेज असतं. हे कोणत्या अज्ञानातून किंवा चुकून झालंय असं नाही वाटत मला. तिने सरळ माप उडवून लावलं. तर ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा सारखं असं वाटतंय की काही आनंदी दिसत नाही मला. पण कसं आहे ना, आत्ता नवीन लग्न झालंय, नवीन लोक, नवीन घर, यामुळे कदाचित अपसेट असू शकते ती. भावनेच्या भरात तिने सारंगशी लग्न तर केलंय, पण हे सगळं कसं निभावून न्यायचं याचं टेन्शन आलं असेल तिला. पण मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांमध्ये रुळायला तिला थोडासा वेळ द्यायला नको का? तर जानकी म्हणते प्रश्नच नाही ऋषिकेश, घरातले सगळे या बाबतीत तिला सपोर्ट करतील. पण मुद्दा हा आहे की तिला आपल्या घरात रुळायचं आहे की नाही. नाहीतर उंबरठ्यावरचं माप जसं ओलांडलं तसंच हे घर उधळून लावते की काय याचीच भीती वाटतेय मला. काहीतरी नक्कीच चुकतंय. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सुमित्रा जानकीला म्हणत असते तू आत्तापर्यंत हे घर जसं बांधून ठेवलंयस तसं नवीन सुनेला हे जमेल की नाही याचा विचार करत होते. उथळ पाण्याला खळखळाट फार असं वाटतंय मला, पण तू जर तिला प्रत्येक गोष्ट प्रेमाने शिकवलीस तर ती पण शिकेल. तर जानकी विचार करते मी सगळं शिकवेन आई, पण ऐश्वर्याची तयारी असायला पाहिजे. इकडे ऐश्वर्या रूममध्ये ती मोत्याची माळ तोडते हे सारंग पाहतो. सुमित्रा म्हणत असते आज स्वयंपाक तर नवीन आलेल्या सुनबाईच करणार, आपल्याकडे प्रथा आहे ना तशी. ऐश्वर्याने मात्र जेवण असं बनवलेलं असतं की ते खाऊन सुमित्राला खूप त्रास होत असतो. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.